बोरीपारधी गावात खडकवासला बेबी कालवा बुजवून त्यावर अनधिकृत प्लॉटिंगचे काम, सदर बेकायदेशीर अतिक्रमणाबाबत शासकीय अधिकाऱ्यांचे मौन। नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। पाटस दौंड तालुक्यातील बोरीपारधी येथे शासकीय जागेतील खडकवासला पाटबंधारे विभागाचा मुख्य बेबी कालवा प्रवाह बुजवून त्याचे पात्र बोलवून त्यावर अनधिकृतपणे व बेकायदेशीर प्लॉटिंगचे काम सुरू करण्यात आले आहे। केडगाव पाटबंधारे शाखेच्या अधिकार क्षेत्रात येत असलेल्या सदर अतिक्रमणाबाबत येथील शासकीय अधिकाऱ्यांनी मात्र मौन बाळगल्याचे दिसून येत आहे। दौंड तालुक्यातील बोरीपारधी गावामधून खडकवासला नवीन मोठा डावा कालवा वितरिका क्रमांक 24 कालवा प्रवाह गेला आहे। सदर कालवा एका बांधकाम व्यावसायिकाने मोरूम टाकून पूर्णपणे बुजवून टाकला आहे। तसेच काही पाईप टाकून त्याचे पात्र देखील वळवून घेतले आहे। सदर काम युद्ध पातळीवर करण्यात आले असून याबाबत पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांकडून मात्र मौन बाळगण्यात आल्याचे चित्र दिसून येत आहे। याविषयी केडगाव पाटबंधारे शाखेच्या शाखा अधिकारी सिद्धार्थ शेवरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी संबंधितांना नोटीस दिली आहे एवढेच उत्तर देत आहेत। तर यवतचे उपअभियंता सचिन पवार यांना याबाबत विचारले असता हे प्रकरण माहीतच नसल्याचा आव्हानात आहेत। या संदर्भात अधिक चौकशी केली असता काही जण एका बड्या राजकीय नेत्याचेही नाव घेत आहेत। राजरोसपणे चाललेल्या या अनधिकृत प्लॉटिंग संदर्भात सर्वच शासकीय अधिकाऱ्यांनी मौन बाळगल्याने यात मोठी आर्थिक तडजोड झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे। पत्रकारांना देखील उडवाउडवीची उत्तरे देऊन व राजकीय पुढाऱ्यांचे नावे सांगून गप्प करण्याचा प्रयत्न केला जात आहे। त्यामुळे कोट्यावधीच्या या बेकायदेशीर कामात शासकीय अधिकाऱ्यांचे हात नक्कीच ओले झाले असल्याची शंका येथील स्थानिकांनी व्यक्त केली आहे। महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी दौंड तालुका प्रतिनिधी नेताजी खराडे।